कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपण किमो कशी झाली? अर्जुन, अरे याबद्दल बोलणं झालंय की आपल्या फोनवर? नाही म्हटलं काय अडचण नाही ना आली, सगळं ओके ना? केमो एकदम चांगली झालीये, काही अडचण आली नाही। डॉक्टरही फार त्याबद्दल काही बोललेले नाहीये। बस ठीक। अमोल रुपाली त्यांच्या खोलीत। बर। अर्जुन ऐक ना, सकाळपासून एका गोष्टीची काळजी लागून राहिली रे, ते बोलायचं होतं। काय काय झालं? आपण आपल्या कामाचं कसं करायचं? मी त्याबद्दल तुझ्याशी बोलणारच होतो आपले। हे बघ अर्जुन, मला अमोलच्या तब्येतीकडे पूर्णपणे लक्ष द्यायचंय। केमोची ट्रीटमेंट आपण सुरू केली आहे खरी, पण त्याचा अशक्तपणा दिवसेंदिवस वाढत जाणार आहे। त्याच्या आहाराकडे मला पूर्णपणे लक्ष द्यायचे। सकाळच्या सूप पासून सॅलड, भरपूर पालेभाज्या त्याला खायला द्यायच्या। सकाळी योगा करून घ्यायचा त्याच्याकडनं, जेणेकरून तो दिवसभर पॉझिटिव्ह राहील। रात्री झोपताना त्याला गोष्टी सांगत झोपायचे, मला सगळं करायचंय त्याच्यासाठी। सगळं तू ठरवलंयस, पण अमोल तुला घरी राहून या सगळ्या गोष्टी करून देणार आहे का? तेच तर, मला त्याचीच काळजी लागली आता। त्यात बापू म्हणतात की तू कामाला जा। नाही पण आपले बापूंचं बरोबर आहे, तू कामाला गेली पाहिजेस। तू गेल्याशिवाय तिकडे नाही काम होणार। अर्जुन अरे असं कसं? तिथे गेल्यानंतर माझं मन तरी लागेल का? आपे मन लावावं लागेल। हे बघ, एक गृहिणी जे करते ना ते करावं लागणार। घर आणि काम दोन्ही गोष्टींचा बॅलन्स करावा लागणार। आणि अमोल त्याचं काय? त्याची काळजी घेऊ आपण। मी सकाळपासून विचार केला या गोष्टीचा। एक गोष्ट माझ्या लक्षात आली आपली की तू किंवा मी दोघांपैकी एक कोणीतरी अमोल बरोबर पाहिजे काय? तेच तर। यावर एकच पर्याय। काय? उद्यापासून तू सकाळचं आणि मी नाईट शिफ्टला काम करेल। नाही एक मिनिट, पण हे शक्य आहे का? हो, मी बोललोय वर तसं। अर्जुन अरे पण नाईट शिफ्ट तुझ्या आरोग्यावर परिणाम। हे बघ, आता सगळ्यात जास्त महत्वाचं आहे अमोलचं आरोग्य। आणि बघ, असं केलं ना तरच तू किंवा मी दोघांपैकी एक कोणीतरी अमोल बरोबर थांबू शकणार। थँक्यू, तू समजून घेतलंस मला, खरंच थँक्यू। आपले बघ, इथून पुढं सगळ्या गोष्टींमध्ये समजून घेऊनच मार्ग काढावा। जशी माझी जोडी भरते तसं तुझं घर आनंदाने भरू दे माय। या बाती काका, तुमचे कपडे खूप भारी आहेत। अरे वासुदेव आहे आम्ही, देव देईल ते गोड मानाव, चित्ती असू द्यावे समाधान। अरे अगदी शिवरायांच्या काळापासून वासुदेव उभे आहेत। राजांसाठी गुप्तेवर म्हणून पण काम केलंय आम्ही। अरे आम्ही म्हणजे आमच्या आधीच्या लोकांनी देवाचा गोडवा गावं त्यांची माहिती पुरवणं हेच काम असतंय आमचं। माय लय गॉड लेकरू आहे ग तुझं, असंच घरात आनंदी आनंद असावं बघ तुझ्या। हे घे। अरे विचार देताना करावा, अशी जगायची रीतच आहे रे बाळा। घेताना नव घे, तुझ्यासाठीच आहे बघ, देवाचा प्रसाद आहे रे, घे हे बाळा। अरे तो खुश आहे तुझ्यावरती, घे। काका, देव माझ्यावर एवढा खुश आहे की तो मला त्याच्या काही बोलवायला लागलाय। अमोल अरे अरे काय झालं पोरा? काका मी आजारी आहे ना, मला मेंदूचा कॅन्सर झालाय। बाळा असं नाही सांगायचं। माय त्याच्या मनात निर्मळ झाला आहे, लपवायचा विचार आपल्यासारखं मोह मायेनं भरलेल्या माणसांना करावा। लहान लेकरू कशा बाई विचार करेल? काका मी बरं होण्यासाठी प्रयत्न करतो बर का। अरे बाळा तुला काहीच होऊ शकत नाही, देवाची कृपा आहे रे तुझ्यावरती। कृपा म्हणजे? अरे जिथं त्यानं कौल दिला तिथं कुणाचाच चालत नाही रे। अरे त्याची मर्जी म्हणजे त्याचं लक्ष आहे तुझ्यावरती, त्याची कृपा आहे रे तुझ्यावरती। तुला काय बी होऊ शकत नाही, तुझी सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत बघ। लहान आहे आमचा अमोल, काही चुकून बोलला असेल तर
अहो चुकतो, लहान आहे हो बाळ. बाळा पाया पड त्यांच्या. खूप मोठं हो बाळा. चला येतो हा. वासुदेव आला बाई, वासुदेव आला. काका माझ्या घरचे खुश हवेत हीच इच्छा आहे माझी आता. स्वप्नील सर डबा भरलाय घेऊन जा. अगं कशाला? अहो संध्याकाळ होईल यायला. डबा भरलाय घेऊन जा की फक्त. अमोल ए माझं बाळोबा, काय 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 कसला विचार करतोय? काय नाही मा काय नाही. चला आपण मोठ्या बाबाचा डबा देऊ, दिप्या मामाचा डबा देऊ. चला 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 हे घ्या. मोना अगं तुझी शपथ मला नाही जायचं आज कामाला. यो आमचा लीड मागच्या 6 महिने झालं मला नुसतं प्रमोशनचं गाजर दाखवतोय. बाबा बोला की. दिपे मामा मी सगळं ऐकलंय. हे घे डब्बा कामावर जा. काय आता वा छोटे सरकार, अहो एकदम बरोबर बोलताय तुम्ही. ते घरी बसून तरी काय करणार आहेत? तुम्ही जावा हा कामावर. वा वा हाणली का पलटी. जातो मी, पण काम उरकून लगेच येणार काय. हा चल बाय. जा. अहो आपण आज कामावर जाणार आहे आणि भाऊजी अमोलला केमोला घेऊन जातील दवाखान्यात. मी जाऊ का त्यांच्या बरोबर? त्यात विचारायचं काय एवढं? जा या ठिकाणी. एकतर अमोल आपल्या पोटी जन्माला आलेला नाही आणि त्यात आता उगाच त्याच्यावर अधिकार गाजवून अजून गोष्टी मला कॉम्प्लिकेटेड नाही करायच्या. म्हणून म्हणलं एकदा तुमच्याशी बोलून घ्यावं. अगं तुला अर्जुन नाही म्हणणार नाही, तू बोल एकदा. मोठे बाबा हा तुमचा डब्बा. थँक्यू बाळा. वेलकम. तू काळजी घ्या आणि मी आज जरा लवकरच येणार आहे. येतो. मग किती काळजी घेते सगळ्यांची. आता मला पण काळजी घ्यावी लागेल. सगळ्यांना काय पाहिजे हे बघावं लागेल. अमोल हे बाळा येऊ मी. हो मला व्हिडिओ कॉल करशील ना रे? हो मा बाय. बाय. चला अमोल बाळा आवरलं का? निघायचं आपल्याला. हो बाबा. चला. भाऊजी मला ना तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. हा वहिनी बोला. मी येऊ का आज तुमच्या बरोबर दवाखान्यात? काय तुम्ही अमोलला घेऊन दवाखान्यात गेला ना की माझं लक्षच नाही लागत घरात. ठीक आहे जाऊ सगळे, एवढं काय त्यात. काय म्हणा. हा जाऊयात ना, जाऊयात. नाही बघ तुला रील वगैरे बनवायची असेल तर ठीक आहे, आम्ही येतो जाऊन. असं काय नाही नाही अर्जुन दादा, मी सहज बघत होते. जाऊयात, मी पण येते हॉस्पिटलला. ठीक आहे चल. मी आजारी असल्यामुळे मोमाला बरेच दिवस रील बनवता आली नसणार. मोमा माझ्यासारखीच आहे. तिला खोटं नाही बोलता येत, पण मी तिची मदत करणार. काय रे अय कुठं हरवला अमोल? काही नाही बाबा, नमिता आलो मी. अरे बर घ्या. हो चल मग. हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.